आमदारांकरता कुठलाही वेगळा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाहीये. जो बाकी लोकांना क्रायटेरिया तोच आमदारांना देखील राहील. जी सर्वसामान्यांना किंमत राहील तीच इतरांना देखील राहील. नाही, विभाग वाईज काही आमदारांची मागणी होती आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची देखील तशी संकल्पना होती की विभाग वाईज आमदारांच्या बैठका घेऊन त्यांचे प्रश्न त्या त्या विभागातले प्रश्न समजून घेणे. कारण भौगोलिक परिस्थितीनुसार आपण जाणतो की त्या त्या ठिकाणचे प्रश्न वेगवेगळे असतात. म्हणून त्या त्या ठिकाणचे, जसं आता मराठवाड्याची झाली आहे, पुढे जाऊन विदर्भ, नंतर पश्चिम महाराष्ट्र, नंतर मुंबई, अशा बैठका सन्माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत. घरं निघालेली आहेत, मात्र आमदारांना 9 लाखामध्ये घर देणार नाही, असं कुठलंही नाहीये. आमदारांकरता कुठलाही वेगळा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाहीये. आता कोकण विभागाची लॉटरी त्या ठिकाणी निघालेली आहे आणि सर्वांना घरं ही जी योजना केंद्र सरकारची असो किंवा राज्य शासनाची असो, त्या माध्यमातून जो बाकी लोकांना क्रायटेरिया तोच आमदारांना देखील राहील. मात्र तुम्ही सांगताय सगळ्यांना सेम क्रायटेरिया आहे, मात्र जी जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये जी 95 घरं आमदारांसाठी आहेत आणि त्या घरांसाठी 9 लाखाची किंमत आहे आणि सर्वसामान्यांना 30 ते 35 लाखांची किंमत आहे. नाही, निश्चितपणे याच्याकरता जे जर का असं माझ्या निदर्शनात तर नाही आलं, पण आपण दिलेल्या माहितीनुसार ही बाब तपासून घेण्यात येईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगण्यात येईल. जी सर्वसामान्यांना किंमत राहील तीच इतरांना देखील राहील. आकाशवाणी कॅन्टीन जी आहे ती बंद करण्यात आलेली होती, परंतु आता पुन्हा एकदा त्याच ठेकेदाराला काम देऊन पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे. कारण असं देण्यात आलेलं आहे की त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्याला 8 दिवस दिलेले आहेत. इकडे मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता आणि पुन्हा त्यालाच काम दिलं. आपण सर्वजण जाणतो की सध्या अधिवेशन या ठिकाणी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींसोबत इतर देखील अनेक मंडळी, अनेक लोक, पत्रकार असो किंवा इतर वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक या ठिकाणी येत असतात. त्यांची किमान भोजनाची किंवा इतर अल्पोपहाराची व्यवस्था झाली पाहिजे, याच्याकरता सध्या ठेवण्यात ती कॅन्टीन त्या ठिकाणी सुरू ठेवण्यात आली आहे. परंतु त्याच्यावर कारवाई निश्चितपणे होणार आहे. निश्चितपणे विरोधकांकडे महायुतीमध्ये अतिशय चांगला समन्वय त्या ठिकाणी आहेत. महायुतीचे सर्व नेते, सर्व लोकप्रतिनिधी एकत्र एकमेकांना विचारात घेऊन त्या ठिकाणी काम करतात. नाही, विभाग वाईज काही आमदारांची मागणी होती आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची देखील तशी संकल्पना होती की विभाग वाईज आमदारांच्या बैठका घेऊन त्यांचे प्रश्न त्या त्या विभागातले प्रश्न समजून घेणे. कारण भौगोलिक परिस्थितीनुसार आपण जाणतो की त्या त्या ठिकाणचे प्रश्न वेगवेगळे असतात. म्हणून त्या त्या ठिकाणचे, जसं आता मराठवाड्याची झाली आहे, पुढे जाऊन विदर्भ, नंतर पश्चिम महाराष्ट्र, नंतर मुंबई, अशा बैठका सन्माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत.